वेलकम स्टुडंट्स. आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म इन केस ऑफ ऍडमिशन ऑफ ए पार्टनर. आता स्टार्टिंगला आपण हे समजून घेऊया की रिकॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय. रिकॉन्स्टिट्यूशन, ओके, याचा अर्थ होतो पुनर्रचना. ओके, आता भागीदारी संस्थेची काय केली जाणार आहे, पुनर्रचना केली जाणार आहे. पुनर्रचना केली जाणार आहे म्हणजे थोडक्यात भागीदारी संस्थेमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. ज्या वर्किंग ऍक्टिव्हिटीज होत्या भागीदारी संस्थेच्या आतापर्यंत त्याच्यामध्ये काही बदल होणार आहेत. कशामुळे बदल होणार आहे बघा, एखाद्या थर्ड पर्सनला ऍज अन पार्टनर म्हणून व्यवसायात घेतल्यामुळे. आलं लक्षात. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म याचा काय अर्थ आहे बघा, की भागीदारी संस्थेची पुनर्रचना होणार आहे. ओल्ड ऍग्रीमेंट जो असतो पार्टनर्स मधला, तो ओल्ड ऍग्रीमेंट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि त्याच्या जागी काय होणार आहे, न्यू ऍग्रीमेंट येणार आहे. न्यू ऍग्रीमेंट येणार आहे. तर हे रिकॉन्स्टिट्यूशन होत असताना 3 केसेस मध्ये होत असतं. 3 केसेस कोणकोणत्या घेणार आहे बघा, मी आपल्याला इथं स्टडीला ज्या आहेत त्या ऍडमिशन ऑफ ए पार्टनर या केसमध्ये देखील भागीदारी संस्थेचं पुनर्रचना केली जाते. सेकंड आहे रिटायरमेंट, एखादा पार्टनर काय झाला, रिटायर झाला, रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, या केसमध्ये देखील भागीदारी संस्थेची पुनर्रचना होते. आणि थर्ड आहे डेथ ऑफ ए पार्टनर. तर हे स्टडीसाठी सिलेबसमध्ये असलेले हे घटक आहेत ज्या केसमध्ये भागीदारी संस्थेचं काय होतं, पुनर्रचना होते, म्हणजे थोडक्यात रिकॉन्स्टिट्यूशन होतं. समजलं. रिकॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय, ओल्ड ऍग्रीमेंट जो आहे तो कॅन्सल होणार आहे, कारण एक थर्ड पर्सन व्यवसायामध्ये पार्टनर म्हणून येणार आहे आणि न्यू ऍग्रीमेंट त्याच्या जागी येणार आहे. वर्किंग ऍक्टिव्हिटी जी पार्टनरशिप फर्मची आहे ती पूर्ण बदलणार आहे. पहा, फक्त ऍग्रीमेंट बदलायला लागलेला आहे. बिझनेस काय असणार आहे सांगा, कंटिन्यू असणार आहे, म्हणजे बिझनेस चालूच राहणार आहे. आलं का लक्षात. रिकॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय आहे. ठीक आहे. आता हे पहा, मी एक एक्झाम्पल द्वारे तुम्हाला समजावून सांगणार आहे की नेमकं हे ऍडमिशन ऑफ ए पार्टनर कशाला म्हटलं जातं. पहा, ए अँड बी हे दोघे काय पार्टनर्स आहेत, समजून चला. ए चा शेअर 3 आहे आणि बी चा शेअर प्रॉफिट मधला किती 1 आहे. ओके, आता पहा, या केसमध्ये त्यांना साधारणतः एक 60,000 रुपये व्यवसायाला प्रॉफिट झालाय, समजून चाल. व्यवसायाला प्रॉफिट किती झालं त्यांच्या 60,000 रुपये. आणि त्यांच्या व्यवसायाच्या असेट्स या 10 लाख रुपयांच्या आहेत. किती रुपयांच्या, 10 लाख रुपयांच्या. एक्झाम्पल मी काय सांगतोय पहा, ए आणि बी दोघे पार्टनर्स आहेत. ए चा शेअर प्रॉफिट किंवा लॉसेस मधला 3 आहे, बी चा 1 आहे. व्यवसायाचे असेट्स किती 10 लाख रुपयांचे आहेत आणि प्लस व्यवसायाला चालू वर्षामध्ये झालेला नफा किती 60,000. आता 60,000 हे कशा प्रकारे वाटून घेणार आहे सांगा, म्हणजे प्रॉफिट मला. आता 3 हॅज 1 म्हणजेच 4 हिस्से झाले टोटल. किती हिस्से झाले, 4. 15,000 पर शेअर, ज्याच्यामध्ये ए चा शेअर येतोय 15,000 गुणिले प्रॉफिट मधला 3, म्हणजे ए च्या हिस्स्याला किती जात आहेत 45,000 आणि बी च्या हिस्स्याला किती जात आहेत, एक हिस्स्याने 15,000. ओके, यांच्या दोघांच्या मध्ये या पद्धतीने व्यवसाय चालू आहे. आता पार्टनरशिप फर्मला जास्तीत जास्त भांडवलाची आवश्यकता आहे, म्हणजे कॅपिटल लागणार आहे. व्यवसायाला काय लागणार आहे, अधिक कॅपिटल लागणार आहे, किंवा मॅनेजरियल स्किल, व्यवस्थापकीय कौशल्य असणारी व्यक्ती लागणार आहे, किंवा दोन्ही गोष्टी लागणार आहे. भांडवल देखील लागणार आहे किंवा व्यवस्थापकीय कौशल्य असणारी व्यक्ती लागणार आहे. तर अशा वेळेला ते काय करतात, एका थर्ड पर्सनला, जो व्यवसायाचा आतापर्यंत पार्टनर नाही आहे, आता सध्या तरी पार्टनर नाही, अशा थर्ड पर्सनला काय करतात, ऍज अन पार्टनर म्हणून व्यवसायात घेतात. काय घेतात, ऍज अन पार्टनर म्हणून व्यवसायात काय देतात, त्याला एंट्री देतात.
आणि त्याच्याकडून डिमांड काय करतात बघा, एक तर त्याच्याकडून काय आलं पाहिजे, कॅपिटल आलं पाहिजे, बरोबर आहे, आणि एक्स्ट्रा रक्कम सीनं दिली पाहिजे. ती कशाची दिली पाहिजे ते मी पुढे सांगतो तुम्हाला. सध्या तर सीला काय केलेलं आहे, व्यवसायात त्यांनी घेतलेला आहे. कोणत्या रिझनसाठी मी सांगितलं, कॅपिटल पाहिजे, मॅनेजर स्किल पाहिजे. कॅपिटल कशासाठी काय पाहिजे, आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे. फायनान्स इज द ब्लड ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनेमध्ये, व्यवसायामध्ये फायनान्स कशासारखं काम करतं बघा, जसं बॉडीमध्ये रक्ताचं काम आहे तसंच आपल्या बिझनेसमध्ये फायनान्स, विदाउट फायनान्स बिझनेस सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. त्यामुळं कॅपिटल आवश्यक आहे आम्हाला, बिझनेस एक्सपांड करायचा आहे किंवा मॅनेजर स्किलची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही ऍज अ थर्ड पर्सनला ऍज अ पार्टनर म्हणून व्यवसायात घेतोय. आता बघा, त्याच्याकडून आपण कॅपिटल मागणार आहोत म्हणजे त्याला काहीतरी द्यावं लागेल, आपल्याला व्यवसायामध्ये हिस्सा द्यावा लागेल ना. तर चेक करा, ठीक आहे. आता कंटिन्युअली पहा, ए बी सी, आता हे काय झाले, तिघेही व्यवसायाचे पार्टनर झाले. एचा एक हिस्सा किती ठरलाय, 5, बीचा 3 ठरलाय, सीचा किती ठरले, हिस्से 2 ठरले. हे सीला व्यवसायात दिल्यानंतर व्यवसायात घेतल्यानंतर दिलेले हिस्से. तर समजून चला त्याच वर्षी सेम प्रॉफिट येतं व्यवसायाला. किती येते, सेम प्रॉफिट 60,000. जो सीला घेण्या अगोदर जो प्रॉफिट होता तितकाच प्रॉफिट येतं, असं कन्सिडर करू. तर कन्सिडर करा, टोटल हिस्से किती होत आहेत बघा, 10. सीला ऍडमिशन दिल्यानंतर पर शेअर किती आला, 6,000 रुपये. एच बघू, 5 गुणुले 6,000, 30,000. बीचा शेअर बघा, 3 गुणुले 6,000, 18,000. आणि सी ला व्यवसायात घेतल्यामुळं 6,000 रुपये, असं सीच्या वाट्याला किती आले, 12,000. याचा अर्थ काय आहे की पहिल्यांदा होणारा जो काही प्रॉफिट होता तो ए आणि बी मध्ये वाटून दिला जात होता. सीला व्यवसायात घेतल्यामुळे सीला देखील आता प्रॉफिट वाटून दिला जाणार आहे. प्लस ज्या वेळेला सीला व्यवसायात घ्यायचं होतं त्याच्या अगोदर व्यवसायाच्या असेट्स किती होत्या, 10 लाख रुपयांच्या. आता सीला व्यवसायात घेतल्यामुळे त्याला त्या असेट्स मध्ये देखील कुणाचा हिस्सा असणार आहे, सीचा असणार आहे. समजलं, प्रॉफिट मध्ये देखील हिस्सा असणार आहे सीचा आता, आणि कशामध्ये हिस्सा असणार आहे, तुमच्या असेट्स मध्ये असणार आहे. आता असेट्स मध्ये हिस्सा मिळतो त्याच्यासाठी त्याला काय आणायचं असतं, सीला कॅपिटल आणावं लागतं. काय आणावं लागतं, कॅपिटल. आणि प्रॉफिट मध्ये जो काही हिस्सा त्याला मिळणार आहे, किती रुपये मिळाला बघा, 12,000 रुपये. त्याला त्यासाठी एक्स्ट्रा रक्कम आणावी लागते, एक्स्ट्रा प्रीमियम अमाऊंट आणावी लागते. त्याला आपण गुडविल म्हणतो. काय म्हणतो, गुडविल. कारण आहे एक्स्ट्रा अमाऊंट का आणायचे, बिझनेस कुणी सेट केलाय बाळांनो, ए एंड बी. हार्डवर्क कुणी घेतलेला आहे, ए एंड बी. बिझनेस मध्ये स्टार्टिंग पासून वर्कआउट कोण करत आलेला आहे, ए एंड बी. सी काय करायचं, सी फक्त कॅपिटल देणार आहे आणि तो प्रॉफिट मध्ये शेअर करेल. पण प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम कुणी केलं, ए एंड बी. आणि त्यांचा प्रॉफिट मधला हिस्सा ते कुणाबरोबर शेअर करणार आहे, सी बरोबर. सी फक्त वर्कआउट करणार आहे. आता प्रॉफिट मध्ये चाललेल्या बिझनेस मध्ये येऊन तो परत प्रॉफिट मिळवणार आहे. त्यासाठी नुसतं कॅपिटल आणून चालत नाही, एक्स्ट्रा अमाऊंट त्याला आणावी लागते. त्याला आपण काय म्हणतो, गुडविलची अमाऊंट. पहा, असेट्स मध्ये शेअर मिळतोय म्हणून सीला काय आणावं लागेल, कॅपिटल आणावं लागेल. आणि प्लस प्रॉफिट मधला शेअर, फ्युचर प्रॉफिट मधला शेअर कोण देत आहे, ए अँड बी देत आहे, म्हणून एक्स्ट्रा अमाऊंट आणावी लागेल. त्याला आपण काय म्हणणार आहे, गुडविल. आलं लक्षात. ज्या वेळेला ओल्ड अग्रीमेंट जो आहे त्या ओल्ड अग्रीमेंट मध्ये असणारे हे पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स असतात. काय असतात, ओल्ड पार्टनर्स असतात. न्यू अग्रीमेंट मध्ये ज्या व्यक्तीला घेतलेला आहे व्यवसायात त्याला म्हणतात न्यू पार्टनर किंवा इनकमिंग पार्टनर म्हणतात. काय म्हणतात, न्यू पार्टनर किंवा इनकमिंग पार्टनर. आले लक्षात. थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. हा भाग थोडासा मी लिहून देणार आहे, तो लिहून घ्यायचा आहे. तर स्टार्टिंगला आपण लिहून घेऊया. Reconstitution means change in the relations among
partners. The old agreement of partnership firm cancelled and new agreement came into force. Okay, reconstitution of partnership firm, reconstitution of partnership firm take place in the case of admission of a partner, retirement of a partner, and in case and in डेथ ऑफ ए पार्टनर. 3 केसेस मध्ये काय होऊ शकतं, पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं. हे सिलेबस मध्ये आपल्याला दिलेलं आहे. हिअर वी डिस्कस द रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ partnership firm in case of admission of a partner. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय आहे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये. त्याच्यामध्ये ऍडमिशन ऑफ ए पार्टनर, त्याच्यामध्ये माहिती लिहून घेतोय. ए न्यू पार्टनर कॅन बी ऍडमिटेड into firm for more capital and for managerial skill or both. व्यवसायामध्ये न्यू पार्टनर, व्यवसायामध्ये एखाद्या थर्ड पर्सनला पार्टनर म्हणून घेतलं जाऊ शकतं. कशासाठी? मोर कॅपिटल, अधिक कॅपिटल पाहिजे व्यवसायाला किंवा मॅनेजर स्किलची आवश्यकता आहे. व्हेन ए न्यू पार्टनर admitted into firm, he gets two important rights in business. Gets two important rights. First one is that to share in the assets of the business, and second one is that to share in the future profits of the business. दोन महत्वाचे अधिकार त्याला मिळणार आहेत. असेट मध्ये हिस्सा मिळणार आहे बिझनेसच्या आणि फ्युचर प्रॉफिट मध्ये देखील हिस्सा मिळणार आहे. नेक्स्ट पहा आता. व्हेन ए पार्टनर admitted into business, he is known as new partner or incoming partner.
एक्झिस्टिंग ऑलरेडी असणारे पार्टनर्स कॉल्ड ॲज ओल्ड पार्टनर्स. एक्झिस्टिंग जे पहिल्यापासून जे पार्टनर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ओल्ड पार्टनर्स. ओके. ए न्यू पार्टनर is liable for liabilities of the firm from his date of admission into business. ज्या वेळेला सीला व्यवसायात आपण घेतलं त्या डेट पासून तो व्यवसायाच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्यासाठी देखील काय राहणार आहे, तो जबाबदार राहणार आहे. तर हा भाग लिहून घ्या. याच्या पुढचा भाग मी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, त्याचा पुढचा भाग लिहून घ्या. हाऊ is the new partner admitted into firm. काय कंडिशन्स आहेत, टर्म्स आहेत की बाबा सीला व्यवसायात घ्यायचा आहे. अकॉर्डिंग टू दी सेक्शन 31 of the Indian Partnership Act 1932, a new partner can be admitted into firm by following: as per the terms and conditions mentioned into partnership deed. If partnership deed is silent, then with the consent of all partners. व्यवसायामध्ये नवीन भागीदाराला घ्यायच्या काय कंडिशन्स आहेत, टर्म्स काय काय अटी आहेत, जे काही टर्म्स अँड कंडिशन्स तुमच्या पार्टनरशिप डीड मध्ये लिहिलेल्या असतील त्या पद्धतीने तुम्ही सीला व्यवसाय घेऊ शकता. जर तुमची पार्टनरशिप डीड त्या घटकावरती, त्या एलिमेंटवरती सायलेंट असेल तर कसं घेतलं जातं बा, कन्सेंट म्हणजे काय, सहमती. सर्व पार्टनरच्या सहमतीने काय केलं जातं, नवीन पार्टनरला व्यवसायात घेतलं जातं. ओके. यानंतर पहा, न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅपिटल. न्यू पार्टनर काय करतो, कॅपिटल आणतो व्यवसायामध्ये, बरोबर आहे. तर त्याला काय राईट मिळतो बघा, ही गेट्स राईट टू शेअर in the assets of the business. नवीन पार्टनरनं काय आणलं, कॅपिटल आणलं. सीनं कॅपिटल आणलं, त्याला राईट मिळाला असेट ज्या व्यवसायाचे आहेत त्याच्यामध्ये शेअर, हिस्सा. न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल अमाऊंट. आता ही गुडविल वगैरे काय असतं ते पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. गुडविलचे अमाऊंट आणलेले आहे न्यू पार्टनरने.
तर त्या संदर्भात न्यू पार्टनरला काय अधिकार मिळणार आहे बघा, टू शेअर प्रॉफिट, टू शेअर इन फ्युचर, भविष्यात जो काही प्रॉफिट होणार आहे, टू शेअर इन फ्युचर प्रॉफिट ऑफ बिझनेस, हे महत्वाचे अधिकार मिळतात दोन. ओके, त्याने कॅपिटल आणलं पाहिजे कारण की त्याला काय मिळणार आहे बघा, त्याबरोबर असेट मधला शेअर मिळणार आहे, आणि प्लस त्याने गुडविलची एक्स्ट्रा अमाऊंट आणली पाहिजे कारण फ्युचर प्रॉफिट मध्ये ए आणि बी कुणाला शेअर द्यायला लागले, त्यांचा प्रॉफिट मधला हिस्सा ते कुणाला द्यायला लागले, सी ला द्यायला लागलेले आहेत. आलं लक्षात? ठीक आहे, हा भाग काय करा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. याच्या पुढे मी तुम्हाला काय सांगणार आहे पहा, अकाउंटिंग प्रोसिजर, अकाउंटिंग प्रोसेस इन केस ऑफ ऍडमिशन ऑफ ए पार्टनर, ऑफ ए पार्टनर. हा भाग खूप महत्वाचा आहे बघा, हे हेडिंगला लक्षातच ठेवायचं कारण की याचाच भाग आपण काय करणार आहोत, पूर्ण टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. पहा, एखाद्या न्यू पार्टनरला व्यवसायात घेतल्यानंतर, सीला व्यवसायात घेतल्यानंतर काय अकाउंटिंग ट्रीटमेंट आपल्याला करावी लागणार आहे. तर पहिली केस आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो and sacrifice ratio कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मी मगाशी सांगितलेलं होतं, सी च्या येण्यामुळे ए च्या आणि बी चे हिस्से काय होणार आहेत बघा, प्रॉफिट मधले कमी होणार आहेत. अशा वेळेला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो आणि ए आणि बी चा काय करावा लागतो, सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. हा पहिला इम्पॅक्ट आहे, याचा आपल्याला स्टडी करावा लागणार आहे. आणखी कशाचा स्टडी करावा लागणार आहे बघा, ट्रीटमेंट फॉर गुडविल, ट्रीटमेंट ऑफ गुडविल कुणी सॅक्रिफाईस केलेला आहे, ए आणि बी. मग त्यासाठी काय केलेलं आहे बघा, सी न एक्स्ट्रा अमाऊंट आणलेली आहे, त्याला आपण गुडविलची अमाऊंट म्हणतो. ते गुडविलची ट्रीटमेंट कशी करायची आहे याचा अभ्यास आपल्याला या केसमध्ये करायचा आहे. तिसरं, जनरल ट्रीटमेंट फॉर जनरल रिझर्व और रिजर्व फंड चा अर्थ होतो एकत्रित accumulated प्रॉफिट और लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिसरी केस काय आहे, जनरल रिझर्व फंड अशी काही रक्कम बाजूला काढून ठेवलेली असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरील प्रॉफिट किंवा लॉस असेल तर त्याची ट्रीटमेंट काय करायची आहे हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये डी मध्ये पाहणार आहोत आपण रिव्हॅल्युएशन ऑफ assets and liabilities. एक लक्षात घ्या व्यवस्थित, नवीन पार्टनरच्या येण्यामुळे ज्या काही असेट्स अँड लायबिलिटीज आहेत व्यवसायातल्या त्यांचं पुनर्मूल्यांकन केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. या केसमध्ये आपण एक नवीन अकाउंट ओपन करतो, त्या अकाउंटचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्या घटकाचा अभ्यास करताना मी ते व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्यानंतर येणार आहे शेवट, पार्टनर्स कॅपिटल ऍडजस्टमेंट. जे पार्टनर्स आहेत त्यांचं कॅपिटल काय केलं जातं, रिस्ट्रक्चर केलं जातं, नवीन कॅपिटल ठरवलं जातं, त्याला आपण काय म्हणणार आहे, पार्टनर्स कॅपिटल ऍडजस्टमेंट. तर पहा बाळांनो, हे खूप महत्वाचा भाग आहे या ऍडमिशन ऑफ ए पार्टनर मध्ये, आणि हे 5 केसेस मध्ये आपण काय करणार आहोत, त्याची अकाउंटिंग प्रोसेस पूर्ण पाहणार आहोत. आलं का लक्षात? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा आणि सॅक्रिफाईस रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. गुडविलची ट्रीटमेंट कशी केली जाते इन केस ऑफ ऍडमिशन ऑफ ए पार्टनर मध्ये ती पाहावी लागणार आहे आपल्याला. ट्रीटमेंट फॉर जनरल रिझर्व फंड किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट और लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची माहिती आपल्याला बघावी लागणार आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज
चा स्टडी करायचा आणि पार्टनर्स कॅपिटल ऍडजस्टमेंटचा स्टडी करायचा. हे 1 बाय 1 मी व्यवस्थित लिहून एक्सप्लेन करून तुम्हाला देणार आहे. हा भाग पुढे लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. ऍडमिशन ऑफ ए पार्टनर केस मध्ये जी काय प्रोसेस आपल्याला अकाउंटिंग प्रोसेस पाहायची आहे त्यामधील पहिला पार्ट पाहायचा आहे बघा. ए कॅल्क्युलेशन ऑफ ए न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो. हा तेवढा भाग व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. 1 बाय 1 आपण व्यवस्थित पाहणार आहोत. हा टॉपिक तसा डिफिकल्ट आपल्याला वाटणारच नाहीये. पहा, कॅल्क्युलेशन ऑफ ए न्यू रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो. इन द केस ऑफ admission of a partner, the profit sharing ratio changes. ऍडमिशन ऑफ ए पार्टनर केस मध्ये पार्टनरचा जो काय प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो तो काय होतो, बदलतो. न्यू पार्टनर or incoming partner gets his share of profit from other partners. So we have to calculate new ratio and sacrifice ratio of all partners. न्यू पार्टनरच्या येण्यामुळे काय होतं पहा, प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो. न्यू पार्टनर कुणाकडून शेअर घेतो प्रॉफिट मधला, सी न कुणाकडून घेतलेलं होतं, ए आणि बी कडून. ओके, तर ए आणि बी ने सॅक्रिफाईस केलं, सी ने काय केलेलं आहे, ए आणि बी कडून शेअर घेतलाय. तर सर्वांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बदललेला आहे म्हणून आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो प्लस सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. न्यू रेशो is the ratio in which all partners including new partner share in the future profits and losses of the firm. व्यवसायाला भविष्यामध्ये जो काही प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे त्याच्यामध्ये सर्व पार्टनर्स शेअर करणार आहेत. तो जो रेशो असेल न्यू रेशो असेल, इन्क्लुडिंग न्यू पार्टनर म्हटलेला आहे. पहा आता, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. न्यू रेशोचं काय करावं लागतं, आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करावं लागतं. हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते मी सांगतो पहा. त्याच्यामध्ये स्टेप नंबर 1 काय करायचं आपल्याला, कन्सिडर फर्म्स प्रॉफिट इज ₹1. फर्मचा प्रॉफिट किती आहे कन्सिडर करायचा, ₹1 आहे. कन्सिडर केलं, गृहीत धरलं. सेकंड, बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करतात तो पहा. ₹1 जो काय प्रॉफिट आहे आपला, त्यातून इनकमिंग पार्टनरला देण्यात आलेला शेअर वजा केला जातो. इनकमिंग पार्टनर्स शेअर जो काही दिलेला आहे फ्युचर प्रॉफिट मध्ये तो वजा केला जातो. आपल्याला काय मिळतो, बॅलन्स रेशो मिळतो. स्टेप 3 आहे
न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. हा न्यू रेशो कसा मिळणार आहे बघा, न्यू PSR म्हणतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड रेशो जो आहे पार्टनरचा त्याला इंटू करायचा आहे न्यू बॅलन्स रेशोनं. कशानं इंटू करायचं आपल्याला, बॅलन्स रेशोनं. तर आपल्याला काय मिळतो, न्यू रेशो मिळतो. आलं लक्षात. पहिल्यांदा मी काय कन्सिडर केलं, फर्मचा प्रॉफिट किती आहे बघा, ₹1 आहे. त्यानंतर मी बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करणार आहे. बॅलन्स रेशो कसा काढायचा, जो ₹1 प्रॉफिट ठरवलेला आहे त्यातून इनकमिंग पार्टनरला देण्यात आलेला शेअर वजा करायचा आहे. स्टेप नंबर 3 ला काय करणार आहे मी, न्यू रेशो कॅल्क्युलेट करणार आहे. हा कसा कॅल्क्युलेट करायचा बघा, न्यू PSR इज इक्वल टू ओल्ड रेशोला इंटू करायचा आहे बॅलन्स रेशोला. हा भाग लिहून घ्या. याच्यामध्ये काही एक्झाम्पल मी देणार आहे न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्याचे. ठीक आहे, चालेल. स्टार्टिंगला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याची काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तर एक्झाम्पल मध्ये बघा, पहिलं एक्झाम्पल आहे A and B are partners sharing profits in the ratio of 5:3. C is admitted for 1/4 share in the profit. Calculate new ratio of all partners. सर्व पार्टनरचा न्यू रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्झाम्पल मध्ये काय दिले ते समजून पहा, समजून घ्या. पहिल्यांदा सोल्युशन मध्ये आपल्याला हे येत आहे, A चा शेअर किती आहे बघा, 5/8. याला आपण म्हणू ओल्ड. 5 हिस्से आहेत, 5 आणि 3 टोटल हिस्से 8 आहेत. 8 पैकी 5 हिस्से A चे. B चं पहा 3/8, याला देखील काय म्हणू, ओल्ड. C ला जो शेअर दिलेला आहे त्याचा किती आहे बघा, 1/4 शेअर गिवन. C ला शेअर देण्यात आलेला आहे. आता त्याच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे, न्यू रेशो सर्व पार्टनर्सचा कॅल्क्युलेट करायचा आहे. कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार, मी पहिल्यांदा बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट करणार. हा बॅलन्स रेशो कसा मिळतो तो पहा. प्रॉफिट कन्सिडर केलाय 1, त्यातून C ला देण्यात आलेला शेअर वजा करायचा. सीज शेअर 1 मधून किती वजा करणार आहे बघा मी, 1/4. छेदात इथे एकच असणार आहे, छेद समान करून घ्या. किती आलं बघा, बॅलन्स रेशो किती आला आपला, 3/4 आला. किती आला, 3/4. आता न्यू PSR ऑफ A. A चा न्यू PSR कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ओल्ड रेशोला मल्टिप्लाय करायचा बॅलन्स रेशोना, आपल्याला न्यू रेशो मिळतो. ओल्ड रेशो किती आहे बघा त्याचा, 5/8 इंटू बॅलन्स रेशो 3/4. 5 त्रिक 15, 8 चौक 32. या बेसिक गोष्ट इथं बाळांनो हे झालेलं आहे आपल्याला ऑलरेडी. न्यू PSR ऑफ B ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो 3/8. 3/8 हा ओल्ड रेशो आहे. बॅलन्स रेशो 3/4. 3 त्रिक 9, 8 चौक 32. किती आला बघा B चा न्यू PSR, 9/32. सीज न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी मी ट्रिक देणार आहे तुम्हाला. पहा, C चा ओल्ड शेअर काय आहे का, काहीच नाही आहे. त्यामुळे अंशात पण 8 आणि छेदात पण 8 ठेवणार आहे मी. टोटल 8 हिस्से आहेत. त्याला देण्यात आलेला शेअरने इंटू करणार आहे. 8 × 8, 8 चौक 32. किती आला बा शेअर, 8/32. 8 हा शेअर C चा आलेला आहे. न्यू PSR सर्व पार्टनर्सचा घेणार आहे मी, A as B as C. कशा प्रकारे आला बघा, 15 A चे 32 पैकी, B चे 9 आहेत 32 पैकी आणि C चे आहेत 8. ओके, तर हा न्यू PSR येतोय.
आलं लक्षात. पहिल्यांदा बॅलन्स रेशो कॅल्क्युलेट केलाय, त्यानंतर न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. सीचा कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलेलं आहे, ओल्ड काहीच नाही आहे त्याचा शेअर, ओल्ड फॉर्म मध्ये तो नव्हताच, ओल्ड ऍग्रीमेंट मध्ये नव्हता, त्यामुळे छेदात पण आठ ठेवले आणि अंशात पण आठ ठेवले आणि इंटू केले 1/4 त्याला देण्यात आलेलं शेअर, त्याच्यावरून त्याचा न्यू शेअर आलेला आहे. हे एक्झाम्पल लिहून घ्या. पुढचं एक्झाम्पल मी काय करतो का लिहून देतोय तुम्हाला. सेकंड एक्झाम्पल घेऊया. M and G are partners sharing profits in the ratio of 2:3. They admitted K for 1/4 share in future profits. Calculate new PSR. काय सांगितले बघा आता, एम अँड जी दोघे पार्टनर्स आहेत, त्यांचा प्रॉफिट मधला शेअर किती आहे, 2:1. ते ओल्ड पार्टनर्स झाले. हा ओल्ड रेशो आहे. त्यांनी केला व्यवसाय घेतलेला आणि त्याला फ्युचर प्रॉफिट मध्ये 1/4 शेअर दिलेला आहे. सोल्युशन अगदी त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार आहे, ऑलरेडी आपल्या झालेला आहे. ओल्ड रेशो म्हणजे एमचा ओल्ड रेशो किती आहे, 2/5. ओल्ड रेशो झाला हा. जीचा ओल्ड रेशो 3/5. ओके. केचा शेअर दिलाय 1/4 शेअर गिवन. चेक करू आपण. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करतो बाळांनो, आपण बॅलन्स रेशो कसा मिळतो, कन्सिडर करायचा आहे प्रॉफिट किती आहे, 1 रुपया. केज शेअर 1 मायनस किती शेअर दिलाय, 1/4. किती, 3/4. हा बॅलन्स रेशो आला. आता एम्स न्यू PSR कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ओल्ड रेशो आहे, त्याला इंटू करायचा आहे बॅलन्स रेशोनं. ठीक आहे. ओल्ड रेशो किती आहे, 2/5. एमचा बॅलन्स रेशो 3/4. 2×3=6, 5×20, 6/20. जीज कोण आहे हा पार्टनर, जीज न्यू PSR ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो इज इक्वल टू पहा, ओल्ड रेशो किती आहे जीचा 3/5 इंटू बॅलन्स रेशो 3/4, 9/20. ओके. त्यानंतर केज न्यू PSR ओल्ड मध्ये त्याचा काही हिस्सा नाही आहे, टोटल हिस्से 5 आहेत, छेदात पण 5 आणि अंशात पण 5. दिलेला शेअर 1/4 आहे. इंटू करून घ्या 5. 5 1 5 आणि 5×20 म्हणजे किती आले बघा, 5/20. हा न्यू PSR कोण कोण आहे ते, एम, जी आणि के. एमचा शेअर किती आलेला आहे, 6. जीचा 9 आणि केचा 5. सिम्प्लिफाय होऊ शकत नाही, तोच शेअर राहील. मगाशी ज्या पद्धतीने एक्झाम्पलचं सोल्युशन दिलेलं आहे त्याच पद्धतीने आहे. तर कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे, याचं सोल्युशन लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आणखीन आहे मी देणार आहे. ठीक आहे, चालेल. एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचा आहे आपल्याला. एक्झाम्पल 3 पहा. सुजाता and Sneha are equal partners. They admitted Aparna for 1/5 share in the profits. Calculate the new PSR.
सुजाता आणि स्नेहा इक्वल पार्टनर्स आहेत आणि त्यांनी अपर्णाला व्यवसायात घेतलेला आणि तिला हिस्सा किती दिलेला 1/5 दिलेला आहे. सोल्युशन मध्ये बघू. ओल्ड पार्टनरची नावं लिहून घेऊ. सुजाता इक्वली पार्टनर आहे म्हणजे 1/2. हाफ हिस्सा कुणाचा असणार आहे? सुजाताचा. ओल्ड रेशिओ आहे हा. ओल्ड ॲग्रीमेंट नुसार स्नेहाचा देखील शेअर किती असेल? 1/2 असेल. ओल्ड रेशिओच म्हणून आपण त्याला. अपर्णाला देण्यात आलेला शेअर 1/5 शेअर गिवन टू अपर्णा. ठरल्याप्रमाणे मी पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करतोय बघा. बॅलन्स रेशो इज इक्वल टू प्रॉफिट 1 मायनस 1/5 शेअर दिलेला आहे. किती येईल बघा आता आपलं? 4/5 बॅलन्स रेशो येणार आहे. ओके. त्यानंतर सुजाताज न्यू शेअर कॅल्क्युलेट करू आपण. न्यू PSR ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. ओल्ड रेशो किती आहे? 1/2. बॅलन्स रेशो 4/5. 4 की 4 5 दुनी 10. त्यानंतर स्नेहाज न्यू PSR त्याच पद्धतीनं ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. चेक करा आता. 1/2 आहे तिचाही शेअर. बॅलन्स रेशो 4/5. 4 1 की 4 पंचे 10. त्यानंतर अपर्णाज न्यू PSR सांगितले. ओल्ड मध्ये काही हिस्से नाहीये, बरोबर आहे की नाही? टोटल हिस्से किती? 2 आहेत ओल्ड मध्ये. छेदात पण 2 आणि अंशात पण 2. तिला देण्यात आलेलं शेअर 1/5 किती आलं? 2/10. न्यू PSR 4/2. कोण कोण आहेत बघा हे? सुजाता, स्नेहा आणि अपर्णा. सिम्प्लिफाय होऊ शकतं. 2 दुनी 4 2 दुनी 4 2 के 2. रेशो किती आला बघा? 2:1 आलेला आहे. तर या पद्धतीने सोल्युशन घ्यायचं आहे. लिहून घ्या हे सोल्युशन.